नमस्कार साहेब. नमस्कार. सॉरी हा नाही, त्याच्यासाठी सॉरी. हो मी ओळखलं तुम्हाला. हो मला तुमचं नाव माहिती आहे. हो येस 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 तुमचं नाव नाही थांबा, मला आठवते. नाही हाला सुमारच्या मलाही बोलू देत नाही, त्यांनी बोलत नाही असं होतंय. पोपट्याचा गालगुंड. नाही 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 पोपटाचा गालगुंड नाही, गान पोपट पंडित सुमारी या चौघुलिया. हा तेच कान पोपट. येस बाकीचं पंडित सुमारिया चौघुलिया. कुठे तेवढे लोक. नाही मी एकटाच आहे. मला एकट्यालाच म्हणतात गान पोपट पंडित सुमारिया चौघुलिया. लांबरा. हो नाही ओके नमस्कार. बाकी बाकी एकदम मजेत. ऐका ना मला ते चालूच राहील ते पेताड आहे तुम्ही बसा. नाही मी तुला न्यायला आलोय. काय मी न्यायला आलो. मला नाही यायचं रे. माझी ओळख तरी करू दे, ही गायक आहे एक. तुम्ही गाण्याचे लय मोठे शाने आहेत ना. नाही शाणे नाही, पंडित म्हणतात खरं तर त्याला. हा. एक सांगू आहे तुम्हाला. बोला बोला बोला. हा नेहमी सूचना अशा, मी ओपन असतो सूचनांसाठी. चांगलं गाज जा ना. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. या मनोरंजनाच्या पत्रावर अचूक पत्ता टाकणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यावर कौतुकाचे शिक्के उमटवणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सईद आमोणकर, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, प्रसिद्ध बुडबुडे बाबांकडे एक भक्त आलाय विरक्तीचा मार्ग शोधायला. चला आपणही या मार्गातील हास्याचे विसावे अनुभवूया. ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. बोला बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय. बोला बुडबुड 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 बुडबुड. बाबा बाबा काय करताय बाबा? काही नाही बनोबा, तू कुठे सिक्रेट कॅमेरा लावला नाहीयेस ना, ते चेक करतो. कसं आहे, हल्ली कुठला कांड बाहेर येईल आणि आपली बाबा वाट लागेल सांगता येत नाही. नाही बाबा, मी असं का करेन बाबा? बाबा मी तुमचा पट्ट शिष्य आहे बाबा. तीच तर भीती आहे बनोबा. पट्ट शिष्यच कधी गाडी पटकन बळकवेल सांगता येत नाही बनोबा, म्हणून ते. नाही बाबा, मी असं का करेन बाबा? दुसऱ्याची गादी आपल्याला नको बाबा. उलट तुम्हाला 2 महिन्याचे बुडबुड आलेत ना, ते बघता मला तर लग्न करून बाबा व्हायलाही भीती वाटते बाबा. असं आहे बाबा, कळलं नको का? बनोबा नको. माझ्या जखमेवर मीठ चोळून त्यावर लिंबू पिळून चाट मसाला लावून परत नको चाकू कुपसू. ए हळूहळू ए ए, अरे हे टेबल घेऊन चाललेत बाबा. ए बनोबा, टेबल. आश्रमातले सगळे टेबल मीच बाहेर काढायला सांगितले. हा बाबा. आश्रमातले टेबल आणि माझे ब्लेझर सगळे विकायला सांगितले. हरकत नाही बनोबा. हा आमरसपुरीचा कुटवर बेत आला. होतंय बाबा, थोडा वेळ द्या फक्त. काय आंबे तळायचे बाकी आहेत आणि पुऱ्या पिळायच्या बाकी आहेत. थोडं उलट करून बघ. आंबे पिळ आणि पुऱ्या तळ बघ कसं होतंय. हा लाजतोस काय माकडा? अरे आमरसपुरीमध्ये आंबे पिळायचे पुऱ्या तळायच्यात, मग झालंय काय बाटा? बाबा ए 5 मिनिटं थांबा बाबा, सगळी तयारी सुरू आहे बाबा. पण त्याच्या आधी बाबा एक छोटस काम होतं. काय? एक भक्त आलाय बाहेर, त्याला ते पटकन. नाही रे, चल रे, हट बाबा. रे. नको रे बनोबा, कंटाळा आला मला भक्त बिक्त आता नको रे. आमरसपुरीचं चाललंय ना, नको भक्त. अहो बाबा, एक असं- काम कर, त्याला सांग उद्या ये. नाही नाही बाबा, बाबा असं करू नका बाबा. नाही रे बाबा. बाबा, तो भक्त मला लय श्रीमंत दिसतोय. कशावरून? त्याच्या अंगावरती खूप सोनं आहे बाबा, मी बघितलंय. खूप सोनं आहे. चैनी बनोबा, सोना नाण्याचं कौतुक मला नको सांगू. सोनं नाना याच्या पलीकडे जाऊन पटकन त्याला बोलून आणजा, मी वाट बघतो. जा जा बाबा. जा 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 जा. ओ दादा, ओ दादा या या. बाबा आहेत.
या लवकर या बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा की बाबा बाबा मला मार्ग दाखवा बाबा ए ए ए ए बा- ए बाबा मला मार्ग दाखवा नाही, ऐक ऐक मार्ग दाखवतो नाही बाबा मला मार्ग दाखवा बाबा बाळा तू मला तू मार्ग चुकी- दाखवा. तू चुकीच्या मार्गात शिरतोस इकडे बाळा काय झालंय मला सांग काय होतंय काय हवंय तुला नाही बाबा मला काही नकोय ओके बाय नाही बाबा तसं नाही म्हणजे बाबा मला आहे ना बाबा मी आहे ना रील स्टार आहे बाबा ओ सोशल मीडिया हा ओ आणि बाबा आता मला ना विरक्ती पाहिजे नाही का काय आय पी राईट झालं इश्यू नाही बाबा आम्हाला लय येतो म्हणून मध्ये मध्ये नाही बाबा तसं नाही बाबा आपल्या जिंदगीला अर्थ नाही बाबा आता काय आता जंगलात नाही का बाबा झाडं असतात फुलं असतात पानं असतात. वाघ वाघ पण असतो जंगलात ते राहिलं मेन म्हणजे वारा वारा नाही तसं नाही बाबा तसं नाही बाबा म्हणजे नाही का जंगलामध्ये झाडं असतात फुलं असतात पानं असतात पण त्याचं नंतर काय होतं ते सगळं जमिनीत मिसळतं नाही का माणसाचं पण तसंच ते आहे ऐक ना मी तुला छान वाटत नाही म्हणजे बाबा मग तोंड नीट कर ना तोंड का असं करतो माझ्याशी बोलताना नाही बाबा तसं नाही म्हणजे जशी झाडं पानं फुलं जमिनीत मिसळतात ना माणूस पण नंतर तसा जमिनीत मिसळतो नाही का म्हणजे त्याला नंतर काही किंमत राहत नाही आता आपण एवढं रील स्टार म्हणून फिरायचं एवढंच हे असं मरमर करायचं आणि नंतर मग आपण जमिनीत जाणार मग त्याला काय अर्थ नाही का मला एक खूप छान केलंयस आश्रमातल्या या प्रसन्न वातावरणात जी निगेटिव्हिटी आली मस्त काय झालंय काय एवढं बाल ब्रेकअप झालंय नाही बाबा तसलं नाही अच्छा पहिलाच 90चा भरलायस आपल्यासारखंच आहे गपरे मग झालं ओहो अरुण कदम यांच्यासोबत रिहर्सल करून आलायस नाही बाबा तसलं नाही बाबा काय इतका फ्रस्ट्रेट आहेस बालका नाही बाबा तेच म्हणलं आपण मी रील स्टार आहे ना मी सोशल मीडियावरती रीला बनवतो लिपसिंका मारतो नाही का तर ते सगळं करत असतो नाही का तर ते म्हणजे आपल्याला ना सकाळी उठलो की रीला बनवा समोर कॅमेरा लावा ते सगळं रीला बिला बनवायच्या त्या सारखं उठायचं आणि मग आपण एका दिवशी रील नाही टाकली तर मग आपला काही ना आपला ऑल्गोरिदमच नाही जात मग आपण ऑल्गोरिदमच्या बाहेर जातो तरी मी सगळ्या रीला बनवतो बाबा लिपसिंका मारतो मी तो तलवारीनं केक कापायचा रील पण बनवला होता नाही का मग पोलिसांनी मला लय तुडवला नाही का मला ते मारला आणि मला बोलले अजून एक रील बनव ज्याच्यात तू बोलशील नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला नाही का तर मी तसा रील बनवला पण बोलता बोलता माझा फंबल पडला मारत होते ना ते मला तर मी बोललो नाशिक जिल्हा मला लय कॉलला तर त्याच्यावर पण मला मारला नाही का तर मग मला एकदम असं हे झालं की आपण काय करायचं म्हणजे आपण एवढी रील बनवायची आपण एवढं सगळं करायचं सकाळी सकाळी उठायचं लोकांना हसवायचं पण आपल्या जिंदगीला काय अर्थ आहे का नाही का मला असं एकदम वाटायला लागलं की आपल्या जिंदगीला काय आहे म्हणजे आपल्याला आनंद असेल दुःख असेल आपला मूड असेल नसेल आपण रीला बनवायच्या लोकांसाठी नाही का मग या जिंदगीला काय अर्थ आहे नाही का मग मला बोललो मला प्रसिद्धी नको नाही का तर मला कळत नाही बाबा मी काय म्हणजे मला प्रसिद्धीचं काय करू मी घेऊ ही प्रसिद्धी का मग सोडून विरक्तीला जाऊ कळत नाही बाबा नाही का 3-4 मिनिटं आली ना एकटाच बोलतो काय मला नाही का एवढंच कळलं बाकी मला नाही नाही बाबा मला कळत नाही मी प्रसिद्धीकडे जाऊ का विरक्तीकडे जाऊ नाही का तुझं बरोबर आहे बालका म्हणजे आहे ते इच्छा असो वा नसो करावं लागतं आपल्याला हां हक्काची आमरसपुरी तयार असताना लोकांची इच्छा पुरी कर नाही करेक्ट आहे तुझं बाळा एक काम कर तू विरक्ती घ्यायचोस ना करेक्ट आहे बनव हा याचं जा याचं पैसा अडका सोनं नाणं जे काय ना बुडबुडे ट्रस्टच्या नावावर जमा करून घ्या जा आशीर्वाद जा चला मला थँक्यू बरं का बाबा मला अरे, हे बस सापडत नव्हतं मी तुम्हाला मागाशी बोललो मला मार्ग दाखवा तुम्ही मला मार्ग दाखवला नाही का मी आता या मार्गावर चालेल मी विरक्ती घेतो हा चला बाबा मला विरक्ती पाहिजे मी घेणार पण सगळं घ्या सगळं घे म्हणून मला नाही व्हायचं सोशल मीडिया स्टार सगळं नाही पण बाबा माझ्या डोक्यामध्ये एक काय मला ना लई भुंगा चालू आहे डोक्यामध्ये म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो बाबा मला सांगा उद्या जर का मी मेलो तर लोक काय म्हणणार नाही तसं नाही बाबा, तसं नाही. म्हणजे उद्या मी मेलो मी जर प्रसिद्धच नसेल तर 4 लोक मला ओळखणारच नाहीत नाही का मी लोकांना मी माहीतच नसणार 4 लोक मला ओळखणारच नाही मी मेलो काय जगलो काय लोकांना कळणारच नाही आता एकदम बाबा तुम्ही मला सांगा उद्या तुम्ही मेले बरोबर तर लोक काय म्हणणार बुडबुडा फुटला
बनोबा नाही बाबा तसं नाही बाबा तसं नाही बाबा माझ्या डोक्यामध्ये भुंगा काय चालला माहिती का की उद्या तुम्ही मेले तर लोक काय म्हणणार किंवा बुडबुडे बाबा वैकुंठाला गेले बुडबुडे बाबा हे स्वर्गवासी. हा वासी झाले नाही का हा तिकडे तिकडे हा, नाही का बाबा तर मग मला काय म्हणायचं उद्या तुम्ही मेल्यानंतर लोक तुमच्याबद्दल काय बोलणार चांगलं चांगलं बोलणार की बाबा एवढा मोठा माणूस गेला आता मग तुमच्या ह्याच्यावरती हा बसणार हे काय वाक्य हे काय वाक्य या वाक्याला काय अर्थ आहे काय नाही आहे बाबा तुझ्या ह्याच्यावर हा बसणार हे काय नाही वाक्य बाबा हे तुमचं आहे ना त्याच्यावरती हा माणूस बसणार नाही का हा? हे तुमचं आहे त्याच्यावरती हा माणूस दागी दागी तुमच्या दागीवरती हा दागी मी दागी तू पण दागी बोल सुधार ना मला बाबा दागी नाही का आधी आहे हे बोल ना नुसतं बोलतो ऐकत नाहीस तू नाही बाबा मला ना हे एकदम ही होतं बाबा म्हणजे मला काय म्हणायचं होतं उद्या तुम्ही मेल्यानंतर लोक तुमच्याबद्दल चार लोक बोलणार की बाबा बाबा हे झाला आपला चांगला बाबा गेला आपला बरोबर आहे. मग हा माणूस इथं बसणार मागा असा तुमचा फोटो लावणार असा नाही का म्हणजे तुम्ही गेल्यानंतर लोक चांगलं हा बोलणार माझ्या मरणावरच टपलाय बनोबा याला नाही बाबा ऐक ना, हे तसं नाही नको आता ना. मी मला काय म्हणायचं बाबा आपण काही सगळे अमरपट्टा घेऊन येत नाही पण एखादा माणूस गेल्यानंतर त्याच्याबद्दल चांगलं बोलणारी 4 लोक तरी पाहिजेत नाही का ह्या जिंदगीत जगायचं असेल ना तर बाबा 4 लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे आणि 4 लोकांनी ओळखण्यासाठी आपण काम केलं पाहिजे प्रसिद्धी मिळवली पाहिजे बाबा नाही का ती प्रसिद्धी मिळाली ना बाबा तुम्हाला सांगतो मला बाबा फक्त सांगा मी कधी बोलू तेवढं सांगा मला मला कळत नाही मी मध्ये नाही बाबा, मला- काय तू माझं ऐकायला आला तू ऐकतच नाही तूच बोलतो नाही बाबा मला माझ्या डोक्यामध्ये एकच भुंगा चालतो काय माहितीये का मला बाबा मी एक तुम्हाला सांगतो बाबा या जिंदगीत जगायचं असेल तरी प्रसिद्धी पाहिजे आणि मरायचं असेल तरी प्रसिद्धी पाहिजे नाही का करेक्ट हे कर तू हे एकदम प्रसिद्ध होतो खूप प्रसिद्ध हो. हा. बनोबा एक काम कर एखादी जाड चेन आहे ना ती आपल्या दानापेटी टाक माझा आशीर्वाद आहे तुला अरे बापरे केवढा प्रसिद्ध एवढा प्रसिद्ध होशील तू मग लोक चांगलं बोलतील का? चांगलं बोलतील तुला डोक्यावर घेतील हा हा थँक्यू बरं का हा, बाबा नाही, नाही, माझ्या डोक्यामध्ये जो भुंगा होता ना तो अरे. हा होता की मला कळत नव्हतं मी काय करायला हा पाहिजे तिकडे जात तुम्ही मला आहे ओके सांगितलं. येस मी येस प्रसिद्ध होणार बाबा. हो, प्रसिद्ध. मी रोज रीला टाकणार लावा ताकेत हा, बघा तुम्ही लावूया टाकणार. तू होणार बाबा प्रसिद्ध बनोबा नाही का जाड चेन घ्या जाड chain. आणि लवकर आणू नका आमरसपुरी घेऊन या बाबा बनोबा पण बाबा ऐका ना मी माझ्या डोक्यामध्ये अजून एक भुंगा आला बाबा कुठे गेले कुठे गेले बाबा बाबा मैया नाही बाबा मी बाबा माझ्या डोक्यामध्ये ना बाबा माझ्या डोक्यामध्ये ना अजून एक भुंगा आला बाबा मी तुम्ही मला बोलले की प्रसिद्ध हो बाबा प्रसिद्ध माणसाला नाही किंमत म्हणजे आता तुम्हाला सांगतो बाबा एवढी 4 लोक आपल्याला ओळखतात पण त्याचा काय उपयोग नाही का तुम्ही आता काय बोलले तुला डोक्यावर घेतील लोक कोणाला आपडतात ज्याला डोक्यावर उचलून घेतात त्याला आपडतात लोक शानी नाहीत बाबा ज्याचा उदो करतात तो जगला का मेला ते पण नाही वागत नाही का आता तो आपला हा घ्या पिंट्या नाही आपला हे कोलंबस घ्या नाही का कोलंबस त्यानं नाही का जगाचा शोध लावला नाही का तो माणूस जो बोटीतनं फिरला सगळ्या जगाभर आणि मग शोधलं हा इकडे हे आहे आणि तिकडे ते आहे नाही का त्याला एवढा मोठा माणूस पण त्याला आत्ता प्रसिद्धी नाही लोकांच्या लक्षात पण नसतो कोलंबस कोण नाही का म्हणजे कोलंबस कोण रे असं पण होतं नाही का तुम्ही सांगतो तुम्हाला बाबा तुम्ही लोकांना विचारलं ना तुम्हाला कोलंबस आवडतो का कोलंबी लोक कोलंबी म्हणतात नाही का काय कोलंबसने जग शोधलं मला सांगा कोलंबीनं काय शोधलं बाबा कोलंबी सापडते हा म्हणजे तिला स्वतःचं अस्तित्वच नाही ती पण सापडणारी आहे तिला लोक लक्षात ठेवतात तिच्यावरती लय प्रेम करतात पण कोलंबसला लक्षात ठेवत नाही आणि कोलंबी कधी पण खाऊ शकतात अंगारकी आहे आज अंगारकी संकष्टी आहे तू कोलंबी करतोय माझा मूड असा होतोय नाही बाबा तसं नाही मला सांगायचं काय होतं बाबा मी कोलंबीचं नाही बोलत पण बाबा दुसरं उदाहरण देतो मी तुम्हाला बाबा आंबा घ्या तुम्ही आंबा घ्या बाबा साधाने बाबा रत्नागिरीचा देवगडचा आंबा घ्या बाबा निघा हापूस आंबा केशरी हापूस आंबा असा रसरशीत असा रसाळा आंबा असा त्याचा जेट तोडला की चिक बाहेर पडतो आणि त्याच्यानंतर असा रस असा याच्या उदाहरणांचा आंबा पिळा मी बाबा अरे कसली उदाहरणं देतोय इथे आमरसपुरी ऐक ना हे आता ना तुझ्या गळ्यात सोनं आहे म्हणून नाही तर तांब्या फेकून मारला असता नाही बाबा मला काय म्हणायचं होतं उदाहरण तर ऐकून घ्या बाबा मला काय म्हणायचं होतं नाही का की एवढा मोठा आंबा तो एवढा फळांचा राजा आंबा झाडावर असताना त्याला एवढी एकदम क्वालिटी विषय असतो त्याचा एकदम सगळी त्याला ट्रीटमेंट पण त्याला माहिती असतं का त्याचा अंत असा होणार आहे नाही का मग या प्रसिद्धीचं काय करायचं मला सांगा हा त्या आंब्याचं काही लोणचं घालायचं का नाही का एक काम कर, तू हे नको करूस तू प्रसिद्ध नकोस
तू आपलं हे कर, मर. तू मर, तुला काय करायचं ते कर, पण इथून जा आता. बनोबा याला घेऊन जा, माझं डोकं फिरतंय. तू जा. मग मी प्रसिद्ध नको होऊ, नाही का? तू नको, प्रसिद्ध नको. हा हे बरोबर बोलले बाबा, नाही का? हा. प्रसिद्धीत काही ठेवलेलं नाही. हा काय रे पाय पाय नाही नाही बाबा, तुम्ही मला बोलले की नाही बाबा तू प्रसिद्ध नको हो, पण प्रसिद्धी पाहिजे बाबा, नाही का? आपल्याला भारी वाटतं बाबा. म्हणजे आपण रस्त्यावर उभे असतो आणि 4 लोक येतात आणि आपल्याला बोलतात की फोटो देणार का, नाही का? मग आपल्याला भारी वाटतं फोटो देणार म्हणल्यावर. मला तशी वाली प्रसिद्धी पाहिजे, नाही का? आपल्याला वाटत असतं लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे, रस्त्यावरती आपल्याला बघितलं पाहिजे, आपल्याला मला फोटो देतो का असं केलं पाहिजे, नाही का? तसं मला असं वाटतं बाबा प्रसिद्ध असलं पाहिजे. तुझी वाक्य ना माझ्या सदऱ्यासारखी आहेत, लांब लचक, संपतच नाही आहेत. नाही बाबा तसं नाही बाबा. मुद्द्यावर ये ना बाळा, काय बोलायचं ते मला काय वाटतं माहितीये का बाबा, आपल्याला ना प्रसिद्धी मिळाली पाहिजे, नाही का? भग चल निघ, भग. ए चल भग, तुला काय करायचं ते कर, निघ. मला आता उपदेश पण नाही चल भग. तुला नाही व्हायचं प्रसिद्ध, व्हायचंय मग व्हायचंय तर नाही हो जा प्रसिद्ध हो. जा बघ. नाही बाबा, प्रसिद्धी मिळवणं सोपं आहे बाबा, आपण ती टिकवणं लई कठीण आहे, नाही का? अरे पण आधी मिळव तरी बघूया कसं टिकवायचं ते आपण बघू ना. तू आधी मिळव ना प्रसिद्धी. बाबा बुडबुड्यांची क्वालिटी बदलते. अरे मग ह्याला सांग ना, पुण्यातलं करतो नेपाळचं करतो, काय कळत नाही जे आहे. नाही बाबा तसं नाही बाबा, तसं नाही बाबा. नाही मला काय म्हणा बाबा, ए इथे नाही बसत, मला नाही आवडतं, बाजूला. बाबा प्रसिद्धी मिळवणं सोपं आहे पण टिकवणं लई कठीण आहे बाबा. भले भले नट माहिती आहे का, नंतर आपल्याला कोण ओळखत नाही म्हणून डिप्रेशनमध्ये जातात बाबा, नाही का? मग अशी प्रसिद्धीच कशाला मिळवायची ज्याच्यामुळे नंतर आपल्याला भीती वाटेल, नंतर आपल्याला त्रास होईल. अशी प्रसिद्धीच नको ना, त्याच्यापेक्षा विरक्ती घेतलेली काय वाईट आहे, नाही का? ए बघ एक काम कर, तू ना ठरव, मी पटकन तोपर्यंत आमरस खाऊन येतो. तू नाही ठरव. बाबा ठरलं माझं ठरलं, प्रसिद्धी पाहिजे. नक्की हा डन. हा डन. परत नाही बदलणार. नाही ओके डन, याचं ठरलंय, याला प्रसिद्धी पाहिजे. हा. आता जा पुढे बाहेर जा. हा जा. जा नाही जा. पण बाबा काय रे नाही रे, मला मला बरं- मला काय वाटतं बाबा, ऐका ना. नाही बाबा, पण ह्या प्रसिद्धीचं काय करायचं मला सांगा, नाही का? म्हणजे माझ्या डोक्यातला भोंगाना संपत नाही, मग त्याच्यामुळे मला तुमच्याकडे यावं लागलं, नाही का बाबा? प्रसिद्धीचं काय करायचं म्हणजे मी प्रसिद्ध होणार बरोबर, माझा पुतळा लागणार चौकात, पण असे 100 पुतळे आहेत. काळे पुतळे कधी पांढरे होतात, कावळे शिटून कळत नाही, कोणाचं लक्ष नसतं, नाही का? मग उद्या आपण काळा पुतळा बनवून कावळ्याचा संडास बनण्यापेक्षा आपणच विरक्ती घेतली आणि हिमालयात गेलो आणि बर्फात बसलो तर काय वाईट आहे, नाही का? खरंय, मस्त आयडिया आहे. मस्त बर्फात जा, एन्जॉय करा. तोच बर्फ मस्त ग्लासात टाकायचा, एक पेक भरायचा, सिप सिप मारायचा. हीच खरी जिंदगी आहे. दोघं पटकन निघा. मी तुमचं चंदीगडचं फ्लाईट करून देतो. फक्त पण याला तिकडेच सोडून या आणि रस्त्यावर नको सोडू, बर्फात सोड. बर्फ वितरणार नाही अशा बर्फात सोड. हा नाही पटकन बाबा, निघा. पण तिकडे हिमालयात गेलो आणि तिकडचं हिमस्खलन झालं आणि त्याच्या खाली चिरडलो गेलो तर आणि आता मी तुझ्यावर बसलो आणि रिक्कीशी सारखं तुला चिरडलं तर नाही बाबा. मी काही किडा आहे का बाबा, मला सांगा, मी किडा आहे? नाही नाही, तू किडा नाही आहेस, तुझ्यात किडा आहे. आणि साधा किडा नाही आहे. कुठला किडा आहे माहिती आहे? तो आहे ना रैमानी. हा. नाही बाबा, किडा. तसं नाही बाबा, मला हेच म्हणायचं होतं. आपण किडे आहे का बाबा, मला सांगा. किड्यांमध्ये असतो का चंदू किडा, नि बंडू किडा, नि ह्यो किडा, नाम का किडा असतो का, नाही का? नाही. किड्यांचं जगणं कसं आहे, किड्यांसारखे जगतात, किड्यांसारखे मरतात, नाही का? आपण कसे, आपण माणूस आहे, आपल्याला नाव आहे, आपण आपलं नाव मोठं केलं पाहिजे, नाही का? कर मोठं कर, जा नाव कर मोठं. नाही बाबा, पण नाव मोठं करताना लई काय काय करावं लागतं बाबा. ह्याची आजी आजी कर, त्याच्या मागं पुढं कर, लई करावं लागतं बाबा, नाही का? एवढं करून पण लोक आपल्याला कमेंटमध्ये शिव्या घालणार, ट्रोल करणार आणि मग त्याच्यानंतर परत आपण कधी रस्त्यावर दिसलो तर आपला फोटो काढणार. मग आपल्याला कधी ना फोटो काढायला आले तर सुखाने एकट्याला वडापाव पण नाही खाता येत, नाही का? मग एवढी प्रसिद्धी मिळवून जर सुखाने एकट्याला वडापाव पण खाता येत नसेल तर कशाला मरायला पाहिजे प्रसिद्धी, नाही का? तू वडापाव खा भिकाऱ्या, चुरा एक्स्ट्रा माग, तो पण खा, तुझी लायकी तीच आहे. वडापाव खा. नाही बाबा, पण आता एवढा प्रसिद्ध झाल्यानंतर 5 स्टार मध्ये खाईन ना, मग वडापाव कशाला खाईन रस्त्यावर? मग 5 स्टार मध्ये जा. नाही बाबा, पण 5 स्टारच्या वडापाव मध्ये रस्त्यावरच्या वडापावर मग खा, सगळं खा, तुला पाहिजे तर खा. पण जा आता, तुला काय करायचं ते सगळं खा. रस्त्यावरचा जग खाऊन वडापाव टाक. नाही खाऊ शकत बाबा. त्याच्यात आता रस्त्यावरचा वडापाव पण 25-30 रुपये, अशोकचा तर 60 रुपये झाला, नाही का? मग मी नाही खाऊ शकत ना बाबा, का? पैसे नाहीत माझ्याकडे, मी बेरोजगार आहे, नाही का?
थांब थांब, एवढा नको रे ये इकडे, थोडं इकडे. काय असतो बेरोजगार आहे बाबा, नाही का? हे नाही सोनं बिनं चैन वगैरे हे खोटं आहे बाबा. हे बेंटेक्स आहे, 200 रुपयाचं आहे बाबा. कितीचं? 200 रुपयाचं. हे का घालतो? माझ्या फॉलोअर्सला लय आवडतं, त्या लोकांना माझा व्हिडिओ बघायला लय आवडतं. लाव आता के किती फॉलोअर्स आहेत? बाबा 34 होते, 2 वाढले नाही का? म्हणजे 36 झाले. नाही नाही, 32 होते, 2 वाढले, 34 आहेत आता, नाही का? बनोबा, हा बा. आज आश्रमात कुठला भक्त आलाय माहितीये तुला? नल्ला. हा नल्ला आहे. तुझ्या आईला इतका वेळ बाबा. आमचा वेळ खाल्ला. बाबा, जाऊ दे ना. तुझ्याकडे काय नाही इकडे. बाबा. इकडे तुझ्या आईकडे. वा 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 वा, भक्त जरी नल्ला आला असला तरी तुमचा परफॉर्मन्स हल्ला नाही. व्हेरी वेल डन. ये बात. एकदम वल्ला वल्ला परफॉर्मन्स. प्राजक्ता तुझ्यावर हल्ला करीत आता मी. माझ्याकडून तुला बाबांचा ड्रेस गिफ्ट. वा, बहारदार. अख्खं स्किट एका बाजूला, बनीची रिॲक्शन आणि पश्चात तुझी एक मैया ती ती मी जगात विसरू शकत नाही, जगात म्हणजे शेवटपर्यंत. काय रिॲक्शन. आणि बनीची घाबरून ओ हो हो, ला जवाब. मजा आली, मस्त एनर्जी होती, मस्त गिव्ह अँड टेक होतं. फॅन्टॅस्टिक. थँक्यू. सई. मॅड परफॉर्मन्स होता आज. आय थिंक सगळ्यांची विनर रिॲक्शन मैयाच होती. खूप काळ लक्षात राहणारी रिॲक्शन होती. आणि मला असं वाटतं तुम्ही मस्त आता सेटल याच्यामध्ये खूप छान मुरताय या सिरीजमध्ये. मला खूप मजा आली. पदार्थ पण तुम्ही असे शोधून काढता की मलाही सगळ्यांना थोडा फोमो होतोच. मजा आली. व्हेरी नाईस. थँक्यू थँक्यू. सगळेच बाबा काही असे भोंदू नसतात. काही बाबा खरोखरच लोकांना आयुष्यात चांगलं मार्गदर्शन करतात. थँक्यू. मंडळी, नवरसांमध्ये हास्यरस असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज आपण आमरसामधला हास्यरस पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या रसाळ सादरीकरणासाठी. जे घेऊन मंचावर येत आहेत, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभराव, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, हास्य महारथी समीर चौगुले, अँड दी वन अँड ओनली दत्तू मोरे. दत्तू, आज काय आहे मला सांग. 4-5 दिवसाच्या विश्रांतीनंतर पैसे कमवायचा दिवस. अरे ते नाही रे, आपलं गुरुकुल आहे ना, त्याला आज 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. एकदा जोरदार सह्या जबराट भिडू. पण मित्र आहे मी तुझा, गुरु आहे ना मी गुरुकुलातला. मग भिडू हा कुठला शब्द वापरतोयस? सॉरी. आज आपल्या गुरुकुलाला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 2 वर्ष गुरुकुलाला पूर्ण झालेली आहेत. पुढे माहिती आहे मला, माहिती आहे. 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत गुरुकुलाला. मला पण माहिती आहे. पाया पड ना माझ्या, पाया पड. गुरु आहे ना मी, प्रत्येक गोष्ट सांगावी कशी लागते. सॉरी. प्रणाम पंडितजी. हा, शाबास. पंडितजी हा बसूया का? काय? रियाजाला बसूया का? हा, रियाजाला. हो, रियाजाला बसायचं. हा. मांडी घाल. कोणाची? वर रेशमता येत ना, त्यांची घालून ये जा. घालू शकणार आहेस त्यांची मांडी तू? काय हे मांडी स्वतःचीच घाल. नीट कुठली मांडी ही, कुठली मांडी? नीट घाल मांडी. हा, लाव. काय लावू? दाढीत उदबत्ती लाव आणि फिर. येडा आहे काय? बंकेच करताय. अरे तू काय बोलतोस हे? कुठले शब्द वापरतोयस हे? सॉरी. काय लावतो आपण साधण्याच्या आधी? काय लावतो मला सांग. तन मोगरा.
तनमोगरा नाही रे, तानपुरा म्हणतात. कुठला तनमोगरा? 2 वर्ष झाली अजून तानपुरा हा शब्द तुझा पाठ होत नाही. छोड ना यार. अरे अरे तानपुरा लावायचंय. हो, हो. लक्षात आलं? हो लावतो. कॉन्सन्ट्रेशन आणि पूर्ण लक्ष पाहिजे मला. 1 मिनिट जरा थांब जरा. आईने फी दिली? नाही दिली. आई म्हणली ह्या महिन्यात थोडं ऍडजस्ट करावं लागेल. थोडं थोडं ऍडजस्ट करायचा. 24वा महिना आहे हा. 2 वर्ष झाली एकही महिना तू फी दिलेली नाही. आईला सांग ना रे. असं इथे ये रे, इथे ये रे. सांग ना रे आईला फी द्यायला. माझे पण खर्च असतात ना रे. का करतोस बाळा असं? हा, काय फी आहे माझी सांगू? काय किती घेतो मी? 22 रुपये घेतो ना रे. ते सुद्धा तू मला देत नाहीस. 2 वर्षाचे पेंडिंग आहेत. आईला माझी बाजू मांड ना, तिच्यासमोर धडाडीने मांड ना मी जरा. मागे लागलेलो आज पण बोललो आईला की आई, हा. पंडितजीची फी देऊया आपण. बरं. तर आई म्हणाली की थोडी पैशाची तंगी चालली हा, हा. आहे. 2 आंब्याचे बॉक्स आणलेत ना आम्ही. ते पैसे संपलेत. अरे तुझ्या आईला लाज नाही वाटत का रे? 1,500 रुपये डझन आंबा आहे बाहेर, त्याच्या 2 पेट्या आणता तुमच्या घरी. बाठा पांढऱ्या करत करत खाता तुम्ही. अरे माझी 22 रुपये फी दे ना बाबा. का नाही देतेस तू फी मला सांग बघू. 2 आंबे तरी आणायचेस ना. फी नाही तर नाही बाबा. गुरुजींसाठी हे 2 आंबे तेही नाही आणलेस हो की नाही मला सांग. नाही हा? नाही जा, नाही एक काम कर ना. हा, घरी जा आणि 2 आंबे घेऊन ये. नाही 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 पंडितजी, मी आधी ज्ञानधारणा करतो मग घरी जातो. कुठली डब्यात गेली तुझी ध्यानधारणा? अरे गुरुकुलला कुल्लगुरू म्हणतोस अजून तू. कुठली ज्ञानधारणा तुझ्याकडून अपेक्षित आहे मला? हा, जा, 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 जा. मला आंबा आण रे. आंबा आंबा आणशील का? हा, कधी आणशील? आज आणशील? उद्या आणशील? हा, आणशील ना? हा? आणतो. कधी आणशील मला सांग. उद्या 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 आणशील? हो. मला आंबा खूप आवडतो रे. आणतो, आणतो. आपण रियाज करू. चल आपण रियाज करूया. हो पंडितजी. हळू द्या बाळ. हो आणतो. ओ गेंड्याचा पोपट आवरा पटापट. ए गाणं पोपट आहे ते कळलं का? तुझं काय? तू आज जा. हा मला घाईचे पटापट आवरा तुमचं. येतेस कशाला ह्याच वेळेला? तुला माहिती आहे ना माझ्या साधनेची वेळ आहे. जाणी काय काय साधनेची वेळ आहे, गुरुकुलाची वेळ आहे. आत्ता यायचं नाही. 1000 वेळा सांगितलंय. सकाळी ये 7ला. आता नाही यायचं. काय म्हणले? गुरुकुल? हा. असलं गुरुकुल हो तुमचं? हा, याच्या आई बापाला एकांत भेटावा म्हणून या फुकट्याला इथं तुमच्याकडे पाठवतात. हा, आणि दोघं मिळून ह्या करून रेकत असता इथं. याला गुरुकुल बोलतात वय? शब्द जपून वापर. मी आताच सांगतोय. आम्ही नाही वापरणार. मी असंच बोलणार. 2 वर्ष झालेली आहेत आज इथे माझ्या गुरुकुलाला. हा, मग? कळलं ना? हे आज मला भांडण बिंडण नको. आज जा. मी यायच्या आत हे तुमच्या दोघांचं संपलं पाहिजे इकडचं. नाही. हा, मला काम आहे जरा घाईचे आज मला हे जायचं. आणि हे काय? हे पिशवी आत घेऊन जा. माझ्या ह्या चौकोनात मला काही नकोय. गुरुकुलाचा चौकोन आहे काय रे? काय जड झाली पिशी? असू दे. चावती तुम्हाला? हा? चावते. चावती काय? घेऊन जा, घ्या. नाही नाही, नाही. नीट ठेवा तिथं. थांबा जरा. त्या रेशम ताईंनी आंबे दिले ती मला. त्यांच्या गावावरनं 2 पेटे आल्यात ना व, तर त्यांनी मला आंबे दिले. डझनभर आंबे आहेत त्याच्यात. हा, आणि काही खात नाही, काही अडचण नाही तिची. राहू द्या तिला तिची. मी आले लवकर. घाईची आहे. मी यायच्यात संपलं पाहिजे सगळं. वरच्या रेशमताईंनी हिला 12 आंबे दिले. 15 वर्ष या बिल्डिंग मध्ये मी राहतोय. एक बाबा पाठवावा आंबा खाली, हे नाही मनात आलं. रेशमताई ओळखीच्या आहेत तुझ्या? नाही. एका आंबा एवढा सुद्धा नाहीत. लाज वाटली पाहिजे रे. लाज वाटली पाहिजे. बघतोस काय? बघू नकोस. पण अरे अरे धक्का काय मारतोस? वेड आहेस. पंडितजी काय करताय? आंबे बघूया जरा. एकदा बघूया का आंबे? नाही नाही नको पंडितजी. हा. नाही एकदा फक्त बघूया आणि मग ठेवूया. नाही नको पंडितजी. पाप आहे पंडितजी. तुझ्या बापाला जाऊन सांग. हे नाही, पंडितजी पाप आहे पंडितजी. खूप आयुष्यभर खूप प्रामाणिकपणे वागलो. कुठे होतास रे एवढे दिवस? 4 चोरायचेत मला. पंडितजी नाही असं नका करू पंडितजी. आता नाही राहत मला. पंडितजी असं नका करू. हे जर तिला सांगितलंस ना, थोबाड फोडेन तुझं. नाही नाही ए ठेव तिकडे. हे ठेव इकडे. हे. चल चल चल. हिला पण ठेव तिकडे. पंडितजी असं कळलं? असं नका करू. याच्याबद्दल सांगितलंस 30 रुपये करेन फी. 30 रुपये. नाही असं नका करू. मी रस्त्यावर येईल ना. अरे आधी भरलीस का रे? 1 रुपया तरी भरले. गप्प बस इकडे. आता रियाज सुरू करायचं. करायचं नाही. शोनते हा, मग खायचं. हा. शोनते माझी बायको आहे. कोण आहे? शोनते. मूड द्या. हिथं कशाला आलायस? शो बाहेर वाय. चल बाहेर वाय म्हणलं तर.
असं होतो काय संसार? हा असा होतो काय संसार येतात तुला न्यायला आलो कुठं? आज मला ऑफ आहे. असला आहे ऑफ आहे आज. आज तुझा वाप आहे दोघं फिरायला जाऊ चल. तू जा रे तिकडे कसं बोलतेस तू? तमाशा नकोय मालकाच्या घरात आधीच सांगून ठेवायलंय ए शेवंते कसं बोलतेस तू? पाहुण्यात ना ते अतिथी देवो भव म्हणतात. या 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 नकम्मा. जा, लांब जा. माझ्या घरी आत मी माझं बघेन. या नमस्कार. नमस्कार. तुम्ही शेवंताचे यजमान ना? यजमान. यजमान. मालक मालक उठा मालक इथं बसा बसा इथं हा? सांगत होते तू मसनी आंब्याचा वास दाबून टाकला सगळं माझं. हे सांगते पेताड हाय त्याची लायकी नाही त्याला आदर देण्याची अरे बापरे. बरं आजची नाही ही कालची हाय ढोसलेली तू ग बस. मारले. तू ग बस. ए पिंट्या चल. नमस्कार साहेब. नमस्कार. मुडद्या सॉरी हा नाही, त्याच्यासाठी नाही. सॉरी. हो, हो. मी ओळखलं तुम्हाला. हो हो मला तुमचं नाव माहिती आहे. हो येस 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 येस. तुमचं नाव नाही जाऊ मला आठवते. नाही आला सुमारचा मलाही बोलू देत नाही, त्यांनी बोलत नाही असं होतंय. पोपट्याचा गालगुंड. नाही नाही नाही. पोपटाचा गालगुंड नाही, गान पोपट पंडित सुमारी या चौघुलिया. हा तेच कान पोपट. येस. बाकीचं पंडित सुमारिया चौघुलिया. कुठे तेवढे लोक? नाही नाही, मी एकटाच आहे. मला एकट्यालाच म्हणतात गान पोपट पंडित सुमारिया चौघुलिया. लांबरा. हो नाही ओके. नमस्कार. बाकी? बाकी एकदम मजेत. ऐका ना मालक ते चालूच राहील ते पेताड आहे तुम्ही बसा नाही जा. नाही मी तुला न्यायला आलोय. काय मी न्यायला आलो. माझी मला नाही यायचं रे. माझी ओळख तरी करू दे. ही गायक आहे एक. तुम्ही गाण्याचे लय मोठे शाने आहेत ना. नाही शाणे नाही, पंडित म्हणतात खरं तर त्याला. हा. हा. एक सांगू आहे तुम्हाला. बोला बोला बोला. हा नेहमी सूचना अशा मी ओपन असतो सूचनांसाठी. चांगलं गाज जा ना. म्हणजे काय होतं माझी बायको आहे ना होय. ते तुमचं गाणं ऐकून आहे ना हमेशा परेशान होते. मग ती घरी येऊन मला मारते. माझ्यावर राग करते. इथं मी मारीन काय करतेस? इथं मी मारीन. ऐका माझं इकडनं निघा तुम्ही तमाशा करू नका. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय माझ्या कामाच्या इथं येऊन तमाशा नकोय मला. असं तुसड्यासारखं वागतेस तू ना. एक नंबरची तुसडी आहेस, बाकी काही नाही. मी आहे तशी मला माणसं तशी भेटतात या आयुष्यात. असं होतो काय संसार? नाही आहा. नाही मला माहित नाही माझं. निघा घरात तमाशा नकोय मला. ती ही पिशी घ्या ही पिशी घ्या आंब्याची आणि निघा चला. ह्यात काय? आंबा आहे त्याच्यात ती. निघा ह्याच्यात आंबा आहे. हिंदळला आमरस होईल त्याचं. ह्याच्यात आंबा आहे. मला नाही. मला आंबा जाम आवडतो. होय. ए तू घरी चल. हा? तू घरी चल. आपण आमरसपुरी करूया. हा मी आंबा पिळून देतो. आंबा पिळतो, रस गळतो, कोकणचा राजा कसा. आंबा पिळतो, रस गळतो, कोकणचा राजा बघा झिमा खेळतो. ए, तू चल ना. हा मी येते. मी तुला ना आमरस देतो. हा त्याच्यामध्ये फिटी साखर टाकतो, वेलची पावडर टाकतो, हं, थोडीशी चिरी कुठली पावडर, चिरी पावडर टाकतो, मिरीची पावडर. चिरी मिरीची. हा तुपाची अशी धार सोडतो. अरे नका रे नका. तू पुरी आणि मी आमरस. मी तुला घास भरवतो, तू मला घास भरव. चल ना. हा येते जार. तू पुढे जा ना मुड दे ना माझ्या कामाचे खोटे करू. तू चल ना. आम्ही येते जा. तू येशील. नीट घेऊन जा आमरस होईल त्याच्यात. आंबा पिळतो. पण ए सोनते ये, बस. किती आंबे आहेत? हा किती आंबे आहेत? आहे डझन बरं आहे त्या रेशम ताईंनी दिले ते. म्हणजे तुला 6 मला 6. हा. वा हा कोणते? काय 12 आंबे आहेत? हा 12 आहेत. वाटत नाही. नाही 12च आहे ते बारके बारके असतील म्हणून कमी आहे वजन त्याचं. बारके बरके. हा. जा ना मुर्दा कशाला थांबतोय तिथं. मी मोजून बघतो ना. नाही कशाला माणूस आहे. जरा मला ते कशाला काय ते. मोजायचं ना. हे बघा ज्यांनी कोणी भेटवस्तू म्हणून दिलेले आहेत त्यांच्यावर संशय घेतल्यासारखं होतं की नाही. मोजायचं नाही. आहेत नाही, नाही. 12 आहेत. खरंच जा तुम्ही. हो आहेत 12 मला आहेत. डॉट येतोय. एक मिनिट हा. ए मोजा. हे बघा. थांबा. मला मोजू दे. नाही हे बघा.
ओहो हो आ. तिकडे हे हे बघ हे बघ 1 2 3 4 5 6 7 10 11 12 ए, चला आहेत, 12 आहेत. होय, चला 12 नाही नाही 8 आहेत तुम्हाला गंडवतायत ते ए बबलू बबलू अरे वा. हे 8 आहे 12 आहे रे म्हणा 1 हा. 2 झाले याच्यात काही कन्फ्युजन आहे नाही. 4 5 ओके आहे काय आहे 9 10 11 आणि 12 चला 12 आहेत. नाही गंडवतात मी दाखवतो हे बघा हे 4 हा. हा हे 4 हे 4 आई 4 आणि तिथे कोपऱ्यात खाली 4 आहेत किती झाले 4 हे पुण्या करतोस हा हे 4 हे 4 होय हे 4 आहेत हा. हे 4 आहेत 8 4 कुठे आहेत ते तिकडे अरे हे हो. हे हो. हे माझे आंबे आहेत ते आंबे माझे आहेत काय आंबे माझे हा? माझे आंबे कोणाचे आहेत माझे हे तुमच्या आंब्यात कुछ भी हा चोर साला मालक विकत घेतले हा नीट नीट मी विकत घेतले कुणी कधी घेतले कुठून माझ्या एका फॅननी दिले म्हणून हा मोठ्याने बोला हो माझ्या एका फॅननी माझं गाणं आवडलं म्हणून 4 आंबे मला दिले कोणी दिले आंबे फॅननी दिले विकत घेतले काय केलं काय विकत घ्या हा काय केले विकत घेतले विकत घेतले अहो मँगो फ्लेवरचा पेप्सी कोला विकत घेण्याची लायकी नाही तुमची चिक्कूला बाहेरून हळद लावून आंबा म्हणून खाताय तुम्ही आणि विकत घेतले म्हणताय हो विकत घेतले कोणते खरं सांगा माझे- डोळ्यात- कोणते तू डोळ्यात- थांब. 1 मिनिट डोळ्यात डोळे घालून बोला काय करू मालक मला नाही माणसाचं खरं म्हणजे लाच तू तू थांब तू इकडे लाचार एवढी माणसाची मी ना. थांब मी विकत घेतले मी खरं सांगतो मी यायला. काय करतोयस काय करतोय थांब ना जरा. अरे आंबे चोरले मग काय झालं आंबे चोरले आपले जरा चोरू दे. चोरले आपल्या नाही माहितीये. चोरले नाही 1 मिनिट थांब फक्त इथे जागा नव्हती म्हणून तिथे ठेवले 2 मिनिटं मला निस्तूर दे काय करतोयस तू आंबे चोरले आपले आपले नाही ते आपण विकत घेतलेले नाही ते रेशम ताईंनी दिलेत आपल्याला आपण पण काही पैसे देऊन घेतले काय दागिना चोरलाय हँडबॅग चोरले एवढं करताय चल मुर्द्या निघ आंबा घे निघ घे भर पिशीत भर अय, मी- पिशीत भर ओय भर पिशीत भर निघा चला काही एवढं झालेलं नाही मालक तुम्ही गप्पा बसा इकडं हे घे घे भर भर पट्टा पट्टा इथं येळ नाही मला आधीच घाई झाली अजन चल निघ 12 हा पिंट्या ते येतो एखादा आंबा मिळाला असता तर बरं झालं असतं एखाद दुसरा किंवा 2 किंवा 1 3 चला बोल खाल्लेलं नव्हतं आता मालक मी आंबा देऊ शकतो तुम्हाला हा द्या मग नाही, जाऊ द्या मला पाहिजे आंबा. मला ते चांगलं ते स्वतःहून आलेत ना मला पाहिजे आंबा. आई- पंडित नाही, मला- मी तुम्हाला आंबा देऊ शकतो खरंच देणार हा. आहे म्हणजे चांगल्या मनाने देणार आहात तुम्ही आंबा हा, चांगलं अरे मनाने. अरे बापरे अरे बापरे हे म्हणजे अगदी म्हणजे सुटलं की गोड नाही माझं ऐका पेताड हाय ते नाही. ते असं दिसतंय तुम्हाला चांगलं चांगलं ते बस. चांगलं नाही नाही ऐका का त्यांनी मला आंबा द्यायचा कबूल केला आता म्हणाले ते आंबा ते स्वतःहून आले ते गेले होते ओ तुम्हाला आंबा पाहिजे ना मला आंबा पाहिजे पण मी आहे ना हा आंबा नुसता खात नाही मी आंब्याची मैफिल करतो ओ मैफिल नाईस नाईस तुम्हाला आंबा पाहिजे असेल मला पाहिजे दत्तू आंबा मिळणार रे मला अरे बापरे. बघितलंस ना ज्याच्या कंठात गाणं त्याच्या नशिबी आंबा खाणं नाही मजा नाही गपरे थांब जरा. आता मजा आहे. होय. तुम्हाला आंबा घ्यायचा आहे आंबा खायचा आहे मला आंब्यावरचं एक गाणं बोलून दाखवा आंब्यावरचं गाणं नाही मी रागदारी गातो त्यामुळे एखादा राग बघितलं तुम्ही सांगितलात राग आंबा गाणं नाही राग आंबा असा रागच नाहीये मग राग हापूस आहे नाही तसाही नाही असं का असेल ना राग हापूस तुम्हाला आंबा पाहिजे ना हा, मग मला गाणं पाहिजे आंब्यावरचं गाणं पाहिजे आंब्यावरचं गाणं असं अचानक आंब्यावरचं येणार नाही आम 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 खायो सैया मारो
हा हा आंब्यावरचं गाणं. होय आंब्यावरचं गाणं नाही मँगो नाही असं नाही. जबरदस्त. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे. अरे शाबास. हे घे. अरे अरे मला का नाही आठवलं. अरे तू खाल्लेस ना रे 2 पेट्या खाल्ल्यास ना तू. इथे आंबा आलाय तुझ्या डोक्यात तरी आंबा खायचा आहे अजून मला. हे मला आलं होतं माझ्या मनात आलं होतं हे मालक, सोपं गाणं. मालक. ऐका मालक. हा हा पाडाला पिकलाय आंबा. हा ए शेवंते शाबास. नाही नाही ते- नाही हा तू. अरे नाही तिने सुचवलं. हा तुझा आंबा तुका. हा तुम्ही गाणं म्हणा. अरे यार आंब्याचं गाणं गाणं येतं. आंबा 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 अम्मा अम्मा अम्मा. हे आंब्याचं गाणं नाही येत आहे. नाही 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 गाणं आंब्यावरती मुजरा करा. जाऊ दे ना मुर्द्यो. मुजरा कशाला करायचा नाही रे. मी हे बघा मी काय आहे, मी गायक आहे. शास्त्रीय मी गायन करू शकतो छान. एखादं मी खरं सांगतो तुम्हाला एखादा राग तोडी रागातली बंदिश बिंदिश जर सादर करायची असेल तर अप्रतिम करू शकतो मी. मी तुम्हाला आंब्याऐवजी काकडे आणून देऊ. नाही 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 आंबा पाहिजे ना. आंबाच मग आंब्यावरचा मुजरा करा. बाबू घे का. आंब्यावरचा मुजरा. हा अरे यार आंब्यावरचा. हा, करतो रे मी करतो करतो. आईच्या गाव दिलो नादान इस उल्फत खूबसूरत इस दिल की इजाजत जान लेवा कट्यार काळजात घुसली. इस जहां से उठरी हुई मोहब्बत इस नाचीज को सैया बेईमानी सैया सैया बेईमानी सैया आरज़ू जुस्तजू इस तरह बेकाबू आरज़ू जुस्तजू इस तरह बेकाबू आरज़ू जुस्तजू इस तरह बेकाबू ये हमारा दिल है जान लेवा कर ये हमारा दिल है जान लेवा कर आरज़ू जुस्तजू आरज़ू जुस्तजू आरज़ू जुस्तजू आरज़ू जुस्तजू आरज़ू जुस्तजू आरज़ू जुस्तजू. रक्त पडलं पण मुजरा नाही आला हो. रक्त पडलं पण मुजरा नाही आला. मुजरा नाही येत ना. नाही. एक काम कर मला आंब्यावरती रॅप करून दाखव. अरे हे तुम्ही विचित्र नका सांगू. रॅप लय होतंय लय होतंय. आता अरे बस झालं. एवढं बघितलं बस झालं. आता निघा चला. मला आंबा पाहिजे ना. मला रॅप करून दाखव. आजच्या काळातला रॅप करून दाखव. चांगलं सांगत होते मालक. नाही म्हणा आंबा नाही आवडत. गेलंच तर ते पेताड आहे. मला रॅप मी जातो. नाही नाही जाऊ नका. मी हे करतो गातो गातो रॅप गातो रॅप गातो रॅप गातो. 1 2 3 स्टार्ट. लहानपणापासून मला पाहिजे आंबा आंबा मला पाहिजे मला पाहिजे आंबा आंबा हे आंबा आंबा मला पाहिजे आंबा आंबा. मेरी माँ रोती माँ की गरीबी मेरी माँ रोती माँ की गरीबी कोई नहीं नातेवाईक मेरा करीबी आंबा आंबा मला पाहिजे आंबा 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 मला पाहिजे आंबा. डान्स कर ओ तोतापुरी लंगडा दशहरा हापूस रायवळ आपूस तोतापुरी आंबा 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 जबरदस्त. आंबा आंबा मला पाहिजे
मला पाहिजे आंबा आंबा मला पाहिजे हाय यो मम्मा हमारो हा 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 नाही चांगला समज होतो. मालक ओ मालक अहो काय करताय मालक? येतात ती गाणी नाही विचारत, वेगळी वेगळी नाही मी विचारतो, माझा प्रॉब्लेम होणार ना. ऐका काय मालक, खायचं मला फक्त एवढंच करायचं तरी सुद्धा किती मी मगाधरनं तुम्हाला सांगायलंय त्या माणसाच्या नादी लागू नका. ते पेताड आहे बेवडा आहे हा, ते तुम्हाला उगा कामाला लावतंय, मजा घेतोय तुमची. ओ निघा चला, निघा ते आंबा घ्या, निघा चला निघा. हे घेऊन जाऊ ठेवून हा ती ठेवा तेवढं, मला द्या. निघा हा मज्जा आहे. चल, निघ. तू लवकर घरी आम्ही येते जा. काय हो मालक, हे असं वागतं मग दया बी येते तुमची लय. कसं पाहिजे रडताय? आंबा भाजी मी आला. मला माहिती होतं तुम्हाला आंबा आवडतोय. मी एक आंबा काढून ठेवलाय किचन मध्ये. आंबा काढला तुमच्या नावाचा एक आंबा आहे किचन मध्ये. दया बी येते हो तुमची. लवकर आण ना. आणते थांबा. लवकर, हे आंबा आहे. स्वतः खाल्लास ना तिकडे मेले, स्वतः खाल्लास ना तिकडे. गुरुजीने आठवले तेव्हा स्वतः खाताना. आता आंबा आंबा माझ्या बरोबर उड्या मारता. मी एकटा खाणार आंबा, मी एकटा खाणार आंबा. शेवटी गुरुजींच्या हाती आंबा आलाच रे. माझा आंबा देवा माझा. बघ पंडितजी, आज मजा आहे का माणसाची? काय झालं? ए आंबा मेरा है. आंबा पडला. तिसऱ्या मजल्यावर खाली पडला होता. काय? होय तिकडं. वा वा, अतिशय गोड मधुर परफॉर्मन्स. आंब्यावर स्किट करून तुम्ही डायरेक्ट आमच्या काळजाला हात घातलात खरं तर. बघा हा सर काय म्हणतात प्रसाद. मस्त कॉन्सेप्ट होती. मला असं वाटतं सम्या, तू या मंचावरचा आंबा आहेस. म्हणजे तुझा परफॉर्मन्स नेहमीच हापूससारखा असतो. तुझा परफॉर्मन्स कधी पायरी सोडत नाही. तुझा परफॉर्मन्स फार कमी वेळा लंगडा असतो. तू स्वतःला गान पोपट म्हणतोस, त्यामुळे तोतापुरी तू आलास झालास. त्यामुळे खरंच खऱ्या अर्थाने तू आंबा आहेस या मंचावरचा. पण आंबा वर्षातून 4 महिनेच असतो आणि लोकांना तो हवा असतो. तू महाराष्ट्राला वर्षभर 365 दिवस 24 तास हवा आहेस. त्यामुळे तुझ्या परफॉर्मन्सची गोडी दिवसेंदिवस अशीच वाढत राहो, एवढीच सदिच्छा. मजा आली. नमा मस्त, भोजने मस्त, दत्तू कडक कडक, मजा आली. सई. यमी परफॉर्मन्स होता आज. सॅमी, तुझा डान्स विशेष होता. तुझा डान्स खूप काळ लक्षात राहील. काही काही रिॲक्शन्स अमेझिंग होत्या. दत्तू, फार अमेझिंग टायमिंग होता. आम्हाला खूप मजा आली. आणि आंबा आंबा आवडला खूप. मंडळी, 2 राज्यांमध्ये सुरू झालंय तुंबळ युद्ध. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या महासंग्रामासाठी. जे घेऊन मंचावर येतात आपले इरसाल कलाकार. काय चाललंय? सगळे नातेवाईक मला फोन करून विचारतायत की तुम्ही काय करता, काय चाललंय तुमचं. कुणावर बॉम्ब हल्ले होतात, कोणाच्या महालावरती बॉम्ब टाकतात, सगळ्यांचं नुकसान होतंय. ते मला विचारतात तुम्ही काय करताय. युद्धाचं काही झालंय? चालू आहे, अजून जोरदार चाललंय महाराज. म्हणजे 22 दिवस झाले आपल्या युद्धाला. म्हणजे तेव्हा जे लफडे सुरू झालं होतं ते अजून लफडे सुरू आहे. अहो सुरूच आहे की. मग तुम्ही काय बॉम्बचा आवाज बिवाज ऐकताय का नाही? म्हणजे ते बॉम्बचा आवाज आहे. मला वाटलं पोरं क्रिकेट खेळतात, बॉल पडतोय माझ्या पत्र्यावर, त्याचा आवाज येतोय मला वाटलं. महाराज, कसं करायचं हो तुमचं? प्रदाजी, मी यांच्या बरोबर कसं राहते ना माझं मला माहिती. त्याचे महत्वाचं आहे काही कर. महाराज शांत, मी आहे ना शांत. जाऊ द्या राणी सरकार, आता हाय आपला जरा त्याला काय करायचं आपण. जाऊ द्या.
मी आहे ना. अरे तू काय वाचाऱ्या? अरे ती आमची कुठे कडीपत्ती कुठे त्याने बोलवा. महाराज कोण आमटी कोण कडीपत्ती काय डाळीला फोडणी घालतोय का आपण? अमात्य आणि सेनापती असं आहे ना ते. अरे पण वसारे तो मना कललाची नावं ठेवायची ना. मला बोलता पण आलं पाहिजे ना. कालू पालू निलू पिवली असं ठेवायचं ना नाव. ते मला सोपं कालू ये पिलू ये असं बोलू शकतो. अमात्य किती त्रास होतोय म्हणा. बोलवा त्यांना. बोलवतो महाराज हा. बोलवतो. कंबर धरली. कुणी धरली? कुणी नाही धरली, जरा ते वेगवेगळ्या हालचाली झाल्यामुळे ना हल्ली जरा सहनच होत. कशाला हालचाल करायची असं शांत इकडे बसायचं. मला त्रास होतोय का? एका जागेवर बसतोय ना मी. नाही बरोबर करताय महाराज तुम्ही असंच शांत बसून राहा, मी व्यवस्थित हालचाली करीन. बोल वाचारे फालतू किती करू. बोलावतो बोलाव. अरे इकडे राजा बोलावते त्या. हॅलो 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 लवकर ये बियाणे लवकर ये. महाराज बोलावते. महाराजांचा विजय असो. काही पण फालतूगिरी करतो वाचाऱ्या. मी कधी युद्धच केलं नाही. माझा विजय कसा होईल? महाराज असं काय करताय, आपल्या राज्यात 22 दिवस झाले युद्ध चालू आहे. अरे 22 दिवस युद्ध चालू, त्याची हाल हवाल काय आम्हाला कळवाय नको? महाराज हाल लय बेकार आहेत आणि हवाल तर मोकाट फिरतोय. मला जरा कळलं इचकटून सांगा. महाराज तुमचे जे मेहुणे आहेत पारसमणी प्रभाकर मौर्य, हे? त्यांचा शालू महाल सकाळी उडवला शत्रू सैनिक. आणि त्यांचा प्रॉब्लेम काय झालाय, ते त्यांचा लवाजमा घेऊन निघालेत, पण त्यांची जी सवय आहे 2 पावलं पुढे 2 पावलं मागे, त्यामुळे ते पुढे सरकत नाही, तिथल्या तिथेच घुटमळत आहेत. हे सगळं झालं ह्या युद्धामुळे. अरे बापरे असं जाईल? अरे तो वसारा तोंडावर कधी बोलतच नाही. गिरकी मारताना बोलतो माहितीये का? अरे मग तू त्यांच्या सगळ्या लोकांना जर त्यांनी सांगितलं की हे सगळे आरून मुलं झाले तर कौरव माझं नुकसान होईल माहितीये का? खरंय. सगळ्या लोकांमध्ये ही ही फी फी थी थी होईल माहितीये. फिती फिती लोक हसतील माझ्यावरती. ऍक्च्युली मी या लफड्यात पडणारच नव्हतो. हे वाचारे बोलले तर हा पडताना तो कडीपत्ती म्हणा बोलला की एक बाजूचं आपलं राज्य आहे, त्याच्या बाजूला एक राज्य आहे, ते दोघं आपसात भांडतात, त्याच्यात तुम्ही पडा. त्याच्यात तुम्ही जर पडलात तर तुम्ही त्यांना धमक्या देऊ शकता. त्याच्यात बिल ऑफ मोमोज तुमच्या ताब्यात येईल. म्हणजे तुम्हाला गॅस तेल पेट्रोल सगळं तुमच्या ताब्यात आलं तर सगळ्या राज्यावर सगळ्या देशावर तुमचा अधिकार होईल असं या लोकांनी मला सांगितलं. म्हणून मी त्या लफऱ्यात पडलो आणि ते लफरं अजून मिटत नाही वासाऱ्यांनो. महाराज एक तर ते बीळ ऑफ मोमोज नाही आहे, मग बोळ ऑफ मोमोज आहे. अरे जे काय वाचाऱ्या पण ते तुम्ही मला सांगितलं ना. महाराज मी काय म्हणलो होतो तुम्हाला जागतिक शांती पुरस्कार पाहिजे का? तुम्ही म्हणला मला पाहिजे. अरे पाहिजे म्हणजे काय देणार असं तर कोण कशाला काय बोल. महाराज मग मी काय म्हणलं तुम्हाला, आपण त्यांच्यावर आक्रमण करू. हा ते कसं काय एवढूच राज्य आहे ना, बरोबर. आपण त्यांना कसं बरं हरवू शकतो. हा ना. आणि त्या राज्यात राजा नाही राणी आहे, हा. त्यामुळे ती स्वतःहून शरण येणार. हो ना. आहे की नाही? बरोबर. आपण त्यांच्यावर आक्रमण करायचं, त्यांना म्हणायचं हे बघा तुम्ही आमच्या विरोधात कटकारस्थान केलं म्हणून आम्ही आक्रमण केलंय. हा. मग ती बाई काय म्हणणार, नाही बाया नाही आम्ही असं नाही केलं, पण आपण ऐकायचंच नाही, आपण तरी पण आक्रमण करायचं. आणि मग पुन्हा आपण स्वतःच युद्ध थांबवायचं आणि अख्ख्या जगाला सांगायचं बघा आम्ही कसं युद्ध थांबवलंय. आणि त्यांचा सगळा गॅस आणि तेलाचा साठा आपल्या नावावर, त्या बॉडीवर आपली माणसं आणि आपण महासत्ता. कसं आहे प्लॅन? वर थोबाड करून सांगतो तसं घरलंय काय सगळं? काहीच नाही घरलेलं. सगळ्या बॉड्या तिकडे थप्प्या पडल्यात आपल्या वाचाऱ्या. ती सगळी आपल्या लोकांना आमच्या नातेवाईकांना शोधून शोधून मारतायत. आमचं सैन्य तिकडे बॉम्ब टाकतायत. सगळं नुकसान केलं हे तुमच्या मुलं झालंय वाचाऱ्यानो. आव नका टेन्शन घेऊ महाराज. आव त्या राज्यात आणि आपल्या राज्यात लय अंतर आहे, ती ठरवून पण आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही ती. अरे पण वसारे 22 दिवस झाले अजून युद्ध थांबले नाही. त्याच्यासाठी केलं युद्धावर ज्याला पाठवलं त्या कडीपत्तीला बोलवा म्हणा कळू द्या काही चाललंय तिकडं. कडीपत्ती नाही हो महाराज, सेनापती आहे ना ते. अरे हो ना मी तुम्हाला सांगेन म्हणा नाही बोलता तुम्ही काय करू. बोलावतो जशी आज्ञा अडगाव नरेश, बोलावतो. या 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 वळलं की कंबर धरती. अरे मग नका ना तुम्ही तराज करून घेऊ. कशाला हालचाली करता माझं कसं इकडे. कडीपत्ती सेनापती ओ राज बोलाव देत आहे. आलो आलो लवकर या लवकर. महाराजांचा विजय असो. अरे इकडे जरा पुरे कानफार फोरू तुझं. महाराज कोण आहे? विचारला
फिरायला जातोस का कुठं गेला होतास वाचाऱ्या लगेच विचारतो ते कोण आहेत ते बालू कालू अमात्य आहे. नाही. आम्ही कोण महाराज आहेत आम्ही राजा आहे बोला माफ करा महाराज, महाराजांचा विजय असो. वाचार युद्धाचं काय झालंय सांगतो महाराज, आपले जे मित्र राजे आहेत राजे पृथ्वी प्रताप, शत्रू सैन्याने त्यांच्यावर ड्रोन हल्ला केलेला आहे आणि त्यांचं वस्त्रागार आणि वेशभूषा महाल उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. काय करायचं एवढे चांगले झाले त्यांचं वस्त्रगाल जाळून टाकले अरे मग त्यांचं करिअर पुरं कसं सरकणार त्यांचे केस मिशा कपडे सगळे झाले तर मग पुरं करतील तरी काय काय करता तुम्ही वसारे आपले सैनिक काय करतायत महाराज, आपल्या सैनिकांना युद्धाची सवय नाहीये महाराज. आपला बने सैनिक घोडा घेऊन कोकणात फिरतो आणि भाल्याचा उपयोग सेल्फी स्टिक म्हणून करतो. ब्लॉक करतो ब्लॉक, येवा कोकण आपलोच असा हे सांगत फिरतो. अरे एवढी फालतुगिरी चालली त्याची हो महाराज. पण गोऱ्यावर त्याचा पाय पोचतो मांजे नाही पोचत ना गोऱ्यावर पाय अहो, महाराज म्हणून तर तुम्हाला बोकाड दिलाय. मग महाराज मला वाटतं की युद्ध समाप्तीची वेळ आहे. काय महाराज, शत्रू सैन्य जरी आपल्यापर्यंत येत नसेल तरी सुद्धा ते आपल्या स्नेहींना आपल्या मित्र राष्ट्राला त्रास देत आहे. बरोबर बोलतो तुम्ही महाराज, आपला माल ज्या बोर्ड ऑफ मोमोज मधून ये जा करतो तो बोर्ड ऑफ मोमोज त्यांच्या ताब्यात आहे. काय बोलतो हो महाराज, मला वाटतं ही तहाची वेळ आहे. तुम्हाला लाज नाही वाटत तुम्हाला सड्यांनो अवरी सगळी लपरी होऊन तुम्हाला आता चहाची वेळ झाले चहा प्यायचंय तुम्हाला महाराज, चहाची नाही तहाची वेळ बोललो, तहाची. आता हे काय आहे तहाची सांगतो महाराज काय करूया, आपण युद्ध समाप्तीसाठी त्या समोरच्या राणीला आपल्याकडे बोलवूया. तिला आपल्या 4 अटी सांगूया आणि तिला आपण सांगायचं की ह्या अटी तुम्ही मान्य करा, नाहीतर आम्ही तुमचं राज्य उडवून टाकू. एवढी लायकी आहे आपली आपली तेवढी लायकी नाही, पण असं सांगायचं असतं, समोरच्याला होल द्यायची असते. चालेल त्याचे मग बोलवा तिला फरसाण पाठवा या म्हणा इकडं फरसाण कसलं महाराज फरसाण टाकून काय मिसळ पार्टी करताय का फरमान असतं ते महाराज फरमान असतं फरमान पाठवा तिला बोलवा तिला फालतुगिरी बस झाली बोलवा सेनापती त्या खम्मा आणि राणीला बोलवून घ्या. तिला म्हणाव तुला पंप माऱ्या महाराजांनी आमंत्रित केलेलं आहे. मी कोण पंप महाराज अरे तुम्ही अहो तुम्ही तर सारखे फास्ट 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 पंप मारत असता का नाही, म्हणून जनतेनं लाडानं तुम्हाला पंप माऱ्या महाराज नाव ठेवलेलं आहे. त्यांच्याने माझं नाव ठेवलं पंप. नाही, जाम आवरलं. ए, मी पंप महाराज मी पंप महाराज मी पंप महाराज प्रधानजी, हं? आम्ही त्या महाराणीला आधीच बोलवलेलं आहे, आम्ही त्यांना घेऊन येतो. वाचाऱ्या मनाने सांगता आधीच तुम्ही बोलवलेलं आहे ही काय फालतुगिरी आहे मी कोण आहे मी राजा आहे ना वसाऱ्यानो काय इथं नुसतं खुर्चीमध्ये मना हा ड्रेस फिट बसतो म्हणून मी इकडे बसलोय मी बोलवतो त्यांना. काय झालं याला महाराज, राणी साहेब आल्या की त्यांना चांगला दम द्या. तुमचा चिंगूळ करू नका, अरे वा. त्यांना दम द्या. अरे कसा दम देऊ या राणी सरकारनं मला दम देता येत नाही त्या राणी सरकारला मी कसं दम देऊ महाराज, तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला दम द्यावाच लागेल, कारण तुमच्या पंपात जो गॅस लागतो तो सगळा गॅस बोर्ड ऑफ मोमोज मध्ये अडकलाय आणि बोर्ड ऑफ मोमोज सध्या त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी तह करा आणि बोर्ड ऑफ मोमोज आपल्या ताब्यात घ्या. मला पंप मारायला लागतो अधून मधून तर मी मरणार रे वसारे मला पंप पाहिजे महाराज असं काय करताय महाराज किती दिवस झाले तुम्ही तुमची खुमखुमी दाखवली नाहीये सगळ्यांना खुमखुमी दाखवा महाराज आणि त्या राणी समोर अजिबात गप्प बसू नका तिला चांगला दम द्या घाबरून तिने तह मान्य करायलाच हवा महाराज महाराज त्या राणी साहेब येत आहेत महाराज. अरे बोलवा मी कुणाला घाबरत नाही बोलवा शाबास. हमारा देश का रानी महारानी खमगणिसा पधारो इसका देश. वसाऱ्या धार आहेत लागल इकडे तिकडे काय फिरवतोस वसाऱ्या पंप मारे महाराज. काय झालं सेनापती, अरे बेने तू कसला घाबरलाय बघत काय बसलायस. अरे ती कालवरात दांडी आहे का काय, तलवार काढ की बाहेर ती बीड केवढूच आहे बघ ती बीड. प्रधानजी,
ह्यात तलवार नाही आहे. हे फक्त खोक आहे. ही फक्त मूठ घेऊन फिरतो मी. आत काय नाही. अरे वसाऱ्या तू सेनापती आहेस ना, जगामागा माझ्याकडे बघा डिझाईनचं नुसतं मुकुट घालून फिरतोस. काहीतरी कर वसारे. आले ते मला तलवार दाखव. माझ्या हातात काय ना नुसतं केलं घेऊन काय करू मी? महाराज, हा. आपल्या राज्यात इन मिन 3 तलवारी आहेत. या तिन्ही सैनिकांना दिल्या आणि ते सैनिक संपावर आहेत. मी फक्त हे असंच सेनापती म्हणून असंच घेऊन फिरतो. पंप मारे महाराज, आम्हास इथे कशाच बोलावले आहे? हा. ए याने इकडे कशाला बोलवलंय? अरे तुम्हाला चहासाठी बोलवलंय. बरं चहामध्ये तुम्ही साखर घेणार? काय बोलत आहात? अरे स्थिर उभे राहा. महाराज घाबरू नका, खुमखुमी दाखवा. खुमखुमी तहासाठी तह. तुम्हाला आम्ही इकडे चहासाठी बोलवलेलं आहे. आम्हाला कळलेलं आहे तुम्ही आमच्या राज्यासाठी कटलेट बनवताय. कटलेट नाही महाराज, कटकारस्थान. कटकारस्थान करताय? नाही, आम्ही असले काही करत नाही आहोत. आता काय करत नाही? काही करत नाही कसं? तुम्ही तुम्ही आमचे सगळे सैनिक मारलेले आहेत. आमच्या नातेवाईकांच्या महालावरती तुम्ही बॉम्ब हल्ले केलेले, सगळं नुकसान केलेलं आहे. आम्हाला माहिती आहे. पंप मारे महाराज, मुळात युद्धाची आगळीक तर तुमच्या राज्याने सुरू केलेली आहे. आम्ही शांततेचे पुरस्कर्ते आहोत. पण जर आमच्या राज्यावर जर हल्ला केला तर आम्ही कुणालाही सोडणार नाही. अरे माझ्यापेक्षा मोठ्या आवाजात बोलते ही, आणि विदाउट फंबल कसला डायलॉग बोलते आहे. आता रे काय करायचं? अच्छा किती सैनिक आहेत तुमच्याकडे? आमच्या राज्याचा प्रत्येक नागरिक सैनिक आहे. वसाऱ्यानो, त्यांच्या राज्याचा प्रत्येक नागरिक सैनिक आहेत. आपल्या राज्यातले प्रत्येक सैनिक नागरिक तरी व्हायच्या लायकीच आहे काय? तो वसारा सैनिक बने कोकणात जातोय आणि लोकांना सांगतोय कोकणातला मेवा कोकणातच ठेवा. एवढी फालतूगिरी चालले वसाऱ्याची. हा? आणि हे वसाऱ्या कडीपत्ती, तुझं काय चाललंय वसाऱ्या? तू आवरे सगळे घालून नुसता फिरतोच आहेस काय? तू काहीतरी कर ना. महाराज, तुम्ही असं घाबरल्यागत करू नका. घाबरला घेत नाही मी. घाबरलेलोच आहे वसाऱ्या. वसाऱ्या तलवार. डोंट टच मोमेंट डिस्टन्स यू. नका घाबरू. दम द्या. दम द्या त्यांना. महाराणी, आमची माफी मागा, नाहीतर आम्ही तुमच्या राज्यात घुसून तुमचं राज्य बेचिराग करून टाकू. पंप मारे महाराज, जरा इथे येता का? छाती पुढे काढून छाती पुढे काढून द्या. काय म्हणालात तुम्ही? माफी मागा. आम्ही माफी? माफी मागा. अरे तुम्ही काहीतरी करावा. महाराज, महाराज, मी काय म्हणतो, त्या जरा डेंजरच वाटतं. आपण त्यांच्या जवळ जायला नाही पाहिजे होतं. अरे हे आता सांगशील वचारे. बघा, तुम्ही राजा आहे. तुम्ही असं छोट्या छोट्या हल्ल्यांना घाबरायचं नाही. अरे वसाऱ्यानो, छोटा हल्ला नाही, कानफार फोरलंय. 2 मिनिटं माझा स्विच ऑफ झाला होता माहिती आहे का? आमचा अंदाज जरासा चुकला. आम्हाला वाटलं राणी आहे म्हणजे नाजूक असेल, पण हा तर जळका फुपाटा निघाला. फुपाट्यात हात घातला तर हात पोळणारच ना तुमचे. आम्ही शांततेचे पुरस्कर्ते आहोत. आमच्या कुरकुडीत तुम्ही हात खुपसलात, आता परिणामात सामोरे जावे लागेल. गौरा मोठा डायलॉग बोलली ती, विदाउट फंबल आणि व्हेरिएशन पण देते. अरे वसाऱ्यानो, तिने माझ्या कानफारात मारला नाही. हे जर का आपल्या राज्यातल्या लोकांना कळलं तर मनात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. काहीतरी करा. आता तुम्ही काही नाही करायचे. पंप मारे महाराज, तुमचं राज्य आता संपलं. आता जे काही करणार ते आम्हीच करणार. आमच्या अटी तुम्हाला मान्य कराव्या लागतील. तुम्ही जर आमच्या अटी मान्य नाही केल्यात तर बोर्ड ऑफ मोमोज आमच्या राज्यात आहे, जे आम्ही कधीच मोकळे करणार नाही. अचानक मान्य आहे? अचानक मान्य आहे. आमची अट क्रमांक 1. चाल, हे तर सोपी आहे.
आता दुसरी सांगा. ऐकून घ्या. अट क्रमांक 1, बोर्ड ऑफ मोमोज मधून तुमची जी माणसं जातील जे सामान जाईल त्याच्यावर आम्ही टोल लावू. हे बेचारे टोल लावायचे बोलते. महाराज आपण आपल्याकडे कधी टोल लावला होता? नव्हता लावला महाराज, पण आता द्यावं लागणार. आपण जे युद्धात किडे केले ना ते भोगायला नको आता. आता सांगतो म्हातारा. आता आवरी फालतूगिरी झाल्यानंतर राजे ऐकून घ्या. ऐकतो मी ऐकतोय. मस्त की अहंकार ठेवून उन्माद होणारे राजे तुम्ही शत्रूच्या जिद्दी पुढे नतमस्तक होऊन पतनास तयार व्हा. आमची अट क्रमांक 2, आमचे अंगरक्षक चुटकी वाजवतील आणि तुम्ही सल्यूट करायचा आम्हाला. अच्छा, म्हणजे त्यांनी चुटकी वाजवली तर मी सॅल्यूट करते. अरे ते पण येणार, मी जाम चुप आहे. येस याची चुटकी वाजतच नाही. तरी मोठी- चला, पुरे झालं. करारनामा करून घ्यायचा. हे काय फालतूगिरी आहे? तुम्ही 8-2च बोलला होता, ही तिसरी 8 कधी? महाराज, करारनामा म्हणजे लिगल डॉक्युमेंट. अच्छा, हे अट नाहीये ती. अच्छा 8 नाही. चालेल 2 8 आहे, मला मान्य आहे. अंगरक्षक हे घ्या, सही करा. सही करा. जपून जपून तलवार काढा. सह्या करा. सही म्हटलं सही तामणकर करतायत. सही. सही हा. पेन आहे ना, पेन. अरे पंप मारा येते, सही येते. नाही, मारा ना शिक्का गप. अंगठा अंगठा लावा. अंगठा. हाताचा. याच्यातलं कुठला अंगठा आहे? ज्या बोटात अंगठी नाही ना तो अंगठा आहे. अरे मला माहिती. हा, कुठे मारायचा हा? अरे नाही उठला. महाराज, शाही शिवाय कसा उठेल अंगठा? मी शाही कुठं आहे? शाही घ्या. अच्छा, हा इकडे. अरे उठला. हे घ्या, सांभाळून ठेव मला. आमच्या अटी लक्षात ठेवायचा. हा. तुर्तास हे मान्य आहे आम्हाला. शत्रूला कदापि कमजोर समजायचं नाही. अंगरक्षक चुटकी वाजत राहू दे. अरे गेला तू. वसाऱ्यानो, आवडीचा पोरगा चुटकी वाजवते, मला सलूट देत. तुम्ही काय करता वसाऱ्यानो? म्हणून आज कळलंय, 2 राज्याचं युद्ध चालू असताना आपण त्या लफड्यात परायचं नाही. शांती पुरस्कारपेक्षा आपल्या राज्यात शांती कशी नांदेल ह्याचा विचार करायला पाहिजे. वा 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 वा, अतिशय सुज्ञ, अतिशय एनर्जेटिक आणि अतिशय कलरफुल परफॉर्मन्स. मजा आली. बघा या परफॉर्मन्सला हास्यरसिक कशी दाद देतात प्रसाददा? लाजवाब संकल्पना होती आणि अप्रतिम सादरीकरण होतं. मला असं वाटतं की युद्धाने फार कधी कोणाचं भलं झालेलं नाही आहे. युद्ध विनाशाकडे तुम्हाला नेतं आणि मला असं वाटतं की युद्ध प्रेमाने सुद्धा जिंकता येऊ शकतं. प्रेमही तितकंच महत्त्वाचं असतं आणि हा जो फॉर्म आहे लोकनाट्याचा, हा जो बाज आहे, हा निरंतर प्रेम करावा असा बाज आहे. त्यामुळे विनाशावरची कमेंट एका अविनाशी बाजातून तुम्ही करताय हे मला फार आवडलं. आणि हा प्रकार आपल्या मंचावरती फार कमी सादर होतो, पण जेव्हा जेव्हा सादर होतो तेव्हा तो हुकमी सादर होतो, मजा येते. बाकी अरुण वगैरे यातली मुरलेली मंडळी आहेत, पण सावत्या तुला मी या फॉर्ममध्ये पहिल्यांदा पाहिलं, मजा आली, खूप मजा आली. आणि जे म्हणायचं आहे ते फार अचूकपणे आमच्यापर्यंत पोचलं. धन्यवाद. मंडळी, हास्याची ही सेवा अशीच अखंड चालू राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.